नटराज यांच्या चरणी वंदन करतो. पाडवा पहाड, चैत्र पाडवा पहाड हा गेल्या 4 वर्षांपूर्वी सुरू झालेला बुलढाण्यातला एक नवीन उपक्रम. तर झालं असं की बऱ्याच ठिकाणी पाडवा पहाट हा कार्यक्रम होतो, बुलढाण्यामध्ये तो होत नाही किंवा होत नव्हता. तर आमच्या आयोजन समितीची सहज चालता बोलता एक दिवस चर्चा झाली. मग आम्ही त्यासाठी एक मीटिंग म्हणजे बैठक घेतली आणि त्यामध्ये असं ठरलं की आपल्याला चैत्र पाडवा पहाट हा कार्यक्रम बुलढाण्यामध्ये घेता येईल का. कारण पहिला प्रश्न होता की कार्यक्रम पहाटेलाच घ्यावा लागतो. तर सकाळी काल मी बघितलं पुण्यामध्ये 3:30 वाजता पाडवा पहाट आहे, 4:30ला आहे आणि आपण 5:30 वाजता घेऊ. तर इतक्या लवकर घेता येईल का आणि या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षक येतील का, हा पहिला प्रश्न होता. पण हिंमत केली. पहिल्या वर्षी आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला आणि आम्हाला पाठबळ मिळालं आणि हळूहळू हा कार्यक्रम आज एवढ्या मोठ्या संख्येवर येऊन पोहोचला. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जे प्रायोजक आहेत यांनी आम्हाला खरा आधार दिला आणि त्यामध्ये श्री किशोरजी गायकवाड साहेब असतील, डॉक्टर चिंचोले साहेब असतील, श्री लहाने सर असतील, श्री जेवघाले साहेब असतील, डॉक्टर दुर्गासिंगजी जाधव साहेब असतील, पहेल इन्स्टिट्यूटचे आमचे श्रीवास्तव सर असतील, त्याचबरोबर आपले दिलीपजी कोठारी असतील आणि जयश्रीताई शेळके असतील. त्या सगळं दिलं हा कार्यक्रम घेण्यासाठी आणि आम्हाला खरं हुरूप येतं ते आदरणीय भाईजींनी या ठिकाणी आल्यानंतर ते आम्हाला अतिशय आनंद मिळतो. अर्थात आपण सर्व या ठिकाणी आल्यानंतर ह्या कार्यक्रमाला खरं महत्त्व प्राप्त होतं आणि आपल्या सर्वांचे पितृतुल्य आदरणीय भाईजी आल्यानंतर मग आम्हाला हिंमत येते आणि नवीन सुरुवात करताना कुठल्याही गोष्टीची खरी आपल्याला एक जी हिंमत लागते त्या हिंमत किंवा ती प्रेरणा ही आम्हाला मिळते आदरणीय रविकांतजी तुपकर यांच्यासारख्या लोकांकडून. राज्यभराचे सगळ्यात मोठे नेते असले तरी कायम त्यांच्या तोंडी कार्यकर्ता असा एक शब्द असतो. असे आपण सर्व शब्द असतो. पाडवा आला का कारण वर्षातून एकच वेळा मी त्यांच्याकडे जातो आणि गेल्याबरोबर त्यांचे शब्द हेच असतात की ठीक आहे, तुम्ही नियोजन करा, आम्ही आहोत.